Hello students, today we learn Standard 6, Subject English. Topic is 3.5, The Duck and the Kangaroo. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील 3.5 The Duck and the Kangaroo, बदक आणि कांगारू यांच्यामधील मजेदार संवाद आपण या कवितेच्या माध्यमातून पाहूयात. कवितेचे स्पष्टीकरण आपण मराठीमधून पाहूयात. Said the duck to the kangaroo, "Good gracious, how you hop over the fields and the water too, as if you never would stop." बदक एकदा कांगारूला म्हणालो अगदी आश्चर्याने, "अरे वा, तू किती छान उड्या मारतोस. अगदी शेतावरून पाण्यावरूनही तू उड्या मारू शकतोस. असं वाटतं की तू कधी थांबणारच नाहीस. My life is a bore in this nasty pond, and I long to go out in the world beyond. I wish I could hop like you," said the duck to the kangaroo. बदक पुन्हा एकदा या कांगारूला म्हणतं, "माझं आयुष्य अगदी या घाणेरड्या डबक्यासारखं आहे. मला हे जग पाहण्याची, अगदी या जगापलीकडेही जाण्याची मला ओढ लागली आहे. अगदी तुझ्यासारख्या जर मला उड्या मारता आल्या असता तर." बदक कांगारूला म्हणू लागले. Said the kangaroo to the duck, "This requires some little reflection. Perhaps on the whole it might bring me luck. And there seems but one objection." यावर कांगारू बदकाला म्हणाला, "यावर थोडा विचार करायला हवा. कदाचित माझं आयुष्य जरी तुला छान वाटत असलं तरी त्यावरती सुद्धा काही आक्षेप आहेत. एकंदरीत हा माझ्या नशिबाचा भाग आहे." कांगारू बदकाला म्हणतो, "मी तुझी इच्छा पूर्ण केली असती, पण माझी एक हरकत आहे. Which is, if you will let me speak so bold. Your feet are unpleasantly wet and cold, and would probably give me the rheumatiz," said the kangaroo. यावर कांगारू बदकाला म्हणते, "अरे बदका, तुझ्याविषयी एक गोष्ट अगदी मी धाडसाने बोलू इच्छितो. तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुझे पाय काय मला चांगले वाटत नाहीत. ते खूप थंडगार आणि ओले आहेत. तुझे हे ओले आणि थंडगार पाय हे माझ्या शरीराला सहन न होणार आहेत. यामुळे मी आजारी पडू शकतो." Said the duck, "As I sat on the rocks, I have thought over that completely, and I bought 4 pairs of worsted socks, which fit my web feet neatly." यावर बदक कांगारूला म्हणाला, "मी या खडकावर बसून खूप विचार केला आणि मी माझ्या पायासाठी 4 लोकरीच्या मोजांच्या जोड्या विकत घेतल्या. माझ्या या जाळीदार पायांसाठी या मोजांच्या जोड्या अगदी व्यवस्थित बसतील." Said the kangaroo, "I am ready. All the moonlight well, but to balance me well, dear duck, sit steady, and quite at the end of my tail." यावर कांगारू बदकाला म्हणते, "मी तयार आहे. या चांदण्या रात्री या चंद्राच्या प्रकाशात आपण निघूयात. हा प्रकाश जरी फिकट दिसत असला तरी तू तुझा तोल सांभाळण्यासाठी तू स्थिर बस, नीट बस, अगदी माझ्या शेपटीच्या टोकाला बस." So away they went with a hop and a bound, and they hopped the whole world 3 times round. And who's so happy? Oh, who? As a duck and a kangaroo. बदक कांगारूच्या शेपटीवर बसून अगदी उडी मारून झेप घेऊन निघून गेले आणि त्या दोघांनीही अख्ख्या जगाला 3 वेळा प्रदक्षिणा घातली. आता तुम्हीच सांगा, बदक आणि कांगारू यांच्यासारखे आणखी असे कोण सुखी असेल?